नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा माझ्या SK ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर आपण आज पुन्हा आलो आहे उसाटण्या मैदानामध्ये आणि उसाटण्या मैदानामध्ये नंदी देखील मोठे मोठे आलेत. तर आता आपण जाऊया अड्ड्यात. मग अड्ड्यात गेल्यावर तुम्हाला मी दाखवेल नंदी. तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये राहा, तुम्हाला नक्की आवडेल. मैदानात मित्रांनो मोठी बिंदूर झाली. सोन्या विरुद्ध आपला अर्जुन झाला इथला. तुम्ही बघू शकता आपल्या समोर ते वसारचा अर्जुन. वसारचा अर्जुन बघू शकता. कुटारीच्या सोन्या विरुद्ध गाडी झाली आणि गुलाल घेतला. सुरेशदा होच बराच ना. मग तू बराच ना. मैदान नाही तर भाईलाही मेहनत करता. मग होता का तू शरद बघायला? नाही शरद बघायला नव्हतं. एक चांगली बोलतं गाडी पळाली, मस्त मजा यायला. आता बघून लाईव्हला. मग लाईव्हला बघू. सूरजदा पण आपल्याला भेटलेला आता जस्ट. नाही कवालीस झाला असेल 2 तास झाला असेल. 2 तास म्हणजे चांगला ऊन खाले भाईनी. मग कवसा तिथंच होतं खाली. तर चला मग आपण भेटूया पुढेच. तर मित्रांनो आता मग असे मथुरमध्ये फेरा पडला आहे सर्जाचा. हाच तो सर्जा मथुरमध्ये पळाला आणि मला तर वाटतं ही घरची गाडी आहे सर्जा. आणि बघू शकता मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील हाडवली कल्याणकरांचा भारत केसरी आणि चतुर्थ हिंद केसरी मथुर. फेऱ्याला थोडीशी त्याच्या पायाला दुखापत झाली बघा. थोडीशी दुखापत झाली आहे पायाला. दादा नाव देखील द्यायला गेलं आहे. बघू बिंजोड जमली तर तुम्हाला मी बिंजोड पण नक्की दाखवेल. सो तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये राहा. बघा कसा महाराष्ट्राचा काळीज आणि राहुलदादांचा काळीज. मथुर उडेकरांचा शंभू सध्या मुंबईमध्ये खूप धुमाकूळ घालतोय. बघू शकता असा रुतबा ना. मुंबईचा छोटा वाकड बघू शकता मित्रांनो तुम्ही. घोटकरांचा सर्जा. सनद देखना हत्यार. बघू शकता मित्रांनो जादू. त्या दिवशी 1001 सर्जामध्ये पळाला आणि आज गुलाल देखील झालाय उसाटण्या मैदानात. जादू सुरेशदाचा बी ब्लॉग चालूच आहे. त्या दिवशी सर्जामध्ये पळाला. मुंबईमध्ये सध्या खूप टॉपमध्ये बोलणारा वासरू आहे जादू. आपला मथुर निघले शर्तीला बघू शकता. अजून पैरा कोणी काय माहिती नाही. मी ब्लॉगमध्ये राहतो, तुम्हाला नक्की मी शर्यत दाखवलंच आपल्या मथुरची. बऱ्याच दिवसानंतर आज MM दादा वाहिले देखील भेटले. बघूया दादा काय बोलतात आजच्या अड्ड्याबद्दल. काय बोलाल दादा? माझी अड्डा उसाटण्यावाल्यांचा नादच नाही. कारण नियोजन काय असतं ना ते बघायला मिळतं उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये. आणि आल्यानंतर ना इथे शिस्त पद्धत पण त्याच प्रकारे असते. आता तुम्ही बघू शकता कित्येक साऱ्या गाड्या धावतात आणि मोठा लॉट पण चालला आहे. आता याच्या पुढं गाडी चालली आहे. सैराट वर्सेस मर्फा पण चाललेली आहे. ती पण बघायला भेटेल आपल्याला. आणि आपली भुंगा वर्सेस वजीर. भुंगा वर्सेस भुंगा ना सर्जा आहे वाटतं तिकडे घरचा. वजीर आणि लक्ष आहे असं आहे. ती पण गाडी खाली गेली मित्रांनो. तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये राहा, तुम्हाला ती पण मी व्हिडिओ दाखवेल. तर चला मग आपण भेटूया पुढे. धन्यवाद दादा. धन्यवाद. तुम्ही घोटचा सर्जा आणि भुंगा देखील पळण्यासाठी सज्ज झालेले आहे. मोठी बिंजोड एक बघायला भेटेल तुम्हाला उसाटण्या अड्ड्यात.
मित्रांनो बिंजोडची महत्त्वपूर्ण गाडी सुटण्यासाठी सज्ज झाली आहे. मथुर वर्सेस किस्मत बघू शकता. अड्डा कसा खचाखच भरला ही गाडी बघण्यासाठी. सुटली गाडी सुटली गाडी मित्रांनो. बघा जल्लोष बघू शकता मित्रांनो. अड्ड्यामध्ये जल्लोष बघा मित्रांनो. बघा मथुरची गाडी झाल्यानंतर तर जल्लोष बघू शकता. बघा कशी चालले. बघा शुभम दादा बघा कसा चाललाय. गुलाल झालेला आहे मित्रांनो आपल्या मथुरचा. बघू शकता. गर्दी बघा गर्दी कमवलाय मित्रांनो आपल्या मथुरने. मित्रांनो फोटो काढण्यासाठी झालेला हा क्राऊड. फोटो काढण्यासाठी झालेला क्राऊड. मोठा गुलाल मित्रांनो आपल्या मथुरचा आज. खूप मोठा गुलाल झालेला आज बघू शकता. घोटचा सर्जा आणि भुंगा यांचा देखील गुलाल झाला. आता आपण त्या गाडीजवळ चाललोय. तो तुम्हाला दाखवतोच तिथे गेल्यावर. गुलाल झाला मित्रांनो या गाडीत. आपण बघू शकता भुंगा आणि घोटकरांचा छोटा रॉकेट बघा. घोटकरांचा छोटा रॉकेट. गुलालाचा ना मित्रांनो एक वेगळाच आनंद असतो. आणि तुम्ही बघू शकता घोटचा सर्जा आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. मित्रांनो मथुर वर्सेस सैराट झाला आणि आपला घोटचा सर्जा वर्सेस उंबारलीचा वजीर. मैत्रीपूर्ण लढत झाल्या दोन्ही पण. दोन्ही मोठ्या गाड्या झाल्या आणि जसा गाड्या झाल्या ना तसा पूर्ण अड्डा खाली झालाय. तर आता तुम्हाला मी दाखवली भुंगा आणि सर्जाची गाडी दाखवली. आता आपण चाललोय मथुरच्या गाडीजवळ. तर चला मग आपण भेटूया पुढे. हा दादा पण रत्नागिरीवरून आलेला खास आपल्या मथुरच्या आणि घोटच्या सर्जाची बिंजोड बघायला. दादा कशी वाटली तुला बिंजोड? बिंजोड दोघांची पण मस्त झाली. एक नंबर झाली ना. आणि आपला मथुर आज कसा पळाला? मथुर तर तुम्हाला माहिती आहे आपला काळीज आहे. मथुर राहुल दादांचा आणि फॅन्स फॉलोईंगचा देखील काळीज आहे. आणि मथुरवरती असणारं प्रेम दादांचा बघू शकता. रत्नागिरीवरून आलेत दादा. तर दादा मजा आली ना तुला बघायला? एक नंबर. ठीक आहे दादा थँक्यू. मथुर 100% गुलाल घेणार आणि गुलालात राहिला मथुर. 100% मथुर गुलाल घेणारच. चल दादा धन्यवाद. बाय. तर मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 2 मोठ्या बिंजोड बघायला भेटल्याच असतील. आणि बघायला एवढी मजा आली ना आणि एन्जॉय देखील एवढा झाला ना. एवढा वाटत नव्हता की आज स्पीड एवढा मथुरचा एवढा वय होऊन पण आज एवढा स्पीड लागला ना. तर मित्रांनो खतरनाक स्पीड लागला. तर हा ब्लॉग मी आता इथे सेंड करतो. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.